जगण्यासाठी सुंदर विचार. त्रास देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा. दुनियेत अशी लोक आहेत की काही संबंध नसताना आपल्याला टेन्शन देत असतात. आपण कुठे चुकणार याची वाट बघतात आणि बोलतात. काही अशी पण असतात की तुमची प्रगती पाहून ते दुःखी होतात आणि टोमणे मारण्यात त्यांचा आनंद शोधत असतात. आपण कितीही प्रयत्न करा चांगले वागण्याचं, तरी त्यांना सवय असते काहीतरी कारण निमित्त लागतं आपल्याला त्रास दुःख देण्याचं, की त्याला काही अर्थ पण नसतो. अशी लोक असतात आपल्या जवळ की त्यांना कोणी जास्त आनंदी आहे असे चेहऱ्यावर दिसले तरी त्यांना त्रास होतो, सहन होत नाही. यातच त्यांचं आयुष्य घालवतात. अशा लोकांच्या बोलण्याकडे वागण्याचं आपण सिरियसली घेतलं तर आपण दुखावले जातो. आपला दिवस वेळ खराब होतो. अशा लोकांना आपण उत्तर देऊ शकतो, पण कसं शांत विचार करून वागण्यातून शिवीगाळ न करता हे प्रभावी उपाय करून पाहूयात, जे तुम्हाला कमी लेखणारे टेन्शन देणाऱ्या लोकांवर मात कशी करायची. 1. आपण अशा लोकांना दुर्लक्ष करावे. असे वागा की त्यांच्या असल्याने काहीही फरक पडत नाही. ते तुमच्यासाठी अदृश्य आहे. रस्त्यावर कुत्रे भुंकतात तर आपण लक्ष देत नाही, त्या जागेवर त्यांना ठेवा. तसंच काहीसे आहे. टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे कुत्रे. त्यांना जर आपण दगड मारला तर ते जास्त भुंकतात. दुर्लक्ष करणं हे आपले शस्त्र आहे. आपण त्यांच्या बोलण्याच्या प्रतिउत्तर देत नाही हे जेव्हा त्यांना समजते. आपल्या अशा वागण्याने त्यांना वाटतं की आपल्या बोलण्याने यांना काहीच फरक पडत नाही. याचा परिणाम त्यांच्यावर असा होतो की ते कंटाळून गप्प बसतात. यामुळे त्यांना स्वतःच्या बोलण्याची किंमत नाही असे वाटते. पण यात आपण जेवढे दुर्लक्ष केले आहे तेवढी आपल्याला मनशांती मिळेल. आपण कोणाकडे बघावं, लक्ष असावं ही देखील एक कला आहे. नेहमी लक्षात ठेवा. नंबर 2. नकारात्मक लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका. त्यांना हसून लांब करा. अशा लोकांना दुसऱ्यांचे चांगले बघवले जात नाही. एकतर त्यांना कष्ट करण्याची तयारी नसते. टेन्शन देणारी माणसं नेहमीच तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात. तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून लांब नेतात. स्वतःही करत नाही आणि दुसऱ्याला टोमणे देऊन मागे टाकण्याचा प्रयत्न करतात. 3. आपण आपल्या कामावर फोकस करून यश मिळवावं. आपल्याला टेन्शन देणारे, कमीपणा दाखवणारे, टोमणे देणारे अशा लोकांना सगळ्यात मोठे धक्के कुठे बसतात माहितीये? जेव्हा आपण यशस्वी होतो, पैसे कमवतो, श्रीमंत झाला असे लोक बोलतात. कौतुक करून नाव घेतलं जातं. कामाचे, कष्टाचे कौतुक होतं. वाईट लोकांना सहन होत नाही. आपण आपल्या ध्येयावर चालत राहणे. कितीही आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह, आपल्याला कमीपणा दाखवणारे लोक असले तरी. नंबर 4. टोमणे देणाऱ्या लोकांना योग्य वेळी बघून एकट्याने स्पष्टपणे त्यांच्याशी बोला. कधी कधी समोर आणि शांतीत बोलणं पण गरजेचं असते. सर्वांसमोर नाही, पण एकांतात त्यांच्याशी बोला. सांगा, विचारा, मला त्रास होतो जेव्हा तुम्ही बोलतात टोमणे देऊन. मला समजत आहे की तुम्ही हे मुद्दाम माझ्या बरोबर वाईट वागत आहात. स्पष्टपणे सांगा. स्पष्ट वक्तेपणा हेही एक शस्त्र आहे. कधी कधी अशा बोलण्यामुळे समोरच्याला कळते की आपण जे मुद्दामून वागत आहोत ते समोरच्याला लक्षात येत आहे. हे वागणे चुकीचे आहे. अशा लोकांना समजेपर्यंत लक्षात आणून द्या. सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही, पण स्पष्ट आणि तोंडावर बोलणं हेही एक प्रभावी उत्तर आहे. 5. बोलण्यात नाव न घेता त्यांच्याच वागण्याचं उदाहरण सर्वांसमोर ठेवा. कधीतरी असं होतं की तुम्हाला टेन्शन देणाऱ्या माणसांच्या वागणुकीविषयी कोणाला तरी सांगावं लागतं. मग एक युक्ती करा. जिथे त्यांच्यासारखी त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगावून हा प्रसंग सर्वांना सांगा, पण नाव न घेता. यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजते आणि त्या व्यक्तीला बरोबर नकळत धडा मिळतो. नाव न घेता चपखल उत्तर देणं हेही एक कौशल्य आहे. मित्रांनो, टेन्शन देणारी लोक हे आपल्या आयुष्याचा भाग आहे. आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही,
पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवू शकतो. कोणावरही राग न काढता शांत राहून त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देता आलं तर ते आपोआप दूर होतात. भांडण, आरडाओरडा यांनी काहीच साध्य होत नाही. शहाणपणाने, संयमाने आणि आपल्या वागणुकीतून आपण त्यांना धडा शिकवू शकतो की माझ्याशी असं वागणं चालणार नाही. आपण जर मन शांत ठेवून विचारपूर्वक वागलो तर तीच लोक आपल्यापासून सावध राहायला लागतात. कधी हसून, कधी दुर्लक्ष करून, तर कधी तोडीस तोड उत्तर देऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.